शिवसुता बजावे बजावे शिवसुता बजावे
हे अनंत कोटी ब्रह्मांड नायका, हे परिसर्वा जगजीवना प्रसिद्ध पावना, हे वैकुंठी नारायणा, हे अनादि अनंत साष्टांग नमस्कार. सर्गवृत्ती पात्राला सुनितांनी भ्रमण करावं, सत्य सत्याचा शोध घ्यावा, प्रत्येक मनुष्य प्राण्याला ज्ञान कसं प्राप्त होईल याकडे नेहमी आमचं लक्ष असतं. सज्जनाचे संसार जुळावी, सज्जनाचा राज व्हावा, सूर्य तेजाप्रमाणे देवी प्रभूती या जगात चांगलंच राहावं यासाठी आमची भ्रमण केले असते. पात्राला आपलं आगमन झालं आणि पुढं मी म्हणणार असतो, भक्तजन हो, आशनी शेनी वस्ता उठता खाता पिता परमेश्वराचं नामस्मरण करा. हे म्हणणार ते मी पाहिलं, या पाताळात इथं भक्ती नाही हो, इथं शक्ती, आणि इथं भक्तीचा काही उपयोग नाही. इथं देवाचं नाव नाही, इथं हे असुर आहेत ना, त्या असुरांचा कारभार आहे. मग आता काय करायचं, मागायचं पुढे जाणार, पुढे सांगून सांगितलं ना, चपटी केल्याशिवाय कोणती कार्यवाही करता येणार नाही. मग आपल्याला पुढे घालायला काय हरकत आहे. हा एका जागी स्थिर आहे, शांत बसलाय, याला बसायला जागा द्यायची नाही, याला स्थिर ठेवायचं नाही, याला हलवायला हवा. मला कळत नाही. नाही बाबा, मी चुकून आलो. मला कळलं नाही. डोळे बंद होते ना, डोळे बंद होते. बंद म्हणजे कसे नाही, त्या परमेश्वराच्या नामस्मरणात देवाचं नाव घ्यायचं नाही. मी नाव टाकलं देवाचं, आजपासून तुझंच नाव घेईन. माझं नाव घेणार. हो, तुझी शपथ. माझी शपथ. तुझी शपथ. माझी शपथ. हो, माझी शपथ तू घेतोय. वारे तंबुरे वाले. अरे वारे चाल कुंड्या. कोण्या हे उग्र सैनिकच्या वंशजा. हे शपथ पायाचं. हे पण तुझ्या शब्दावर मी विश्वास ठेवला. तुला वाहतोय की शिव्या देतोय. शिव्या. हे वर्णन आहे. तशी व्यक्ती तसा व्यवहार. आणि वर्णन आहे की अपमान आहे हे कळलं. काय. तू इथं नकार आलाय, हो, पण कसाही का होईना. कसाई कसाही का काय होईना. म्हणतोय, ब्राह्मण कुलात माझा जन्म आहे, कसाई पण आम्ही कधी कुणाला मी मारेन. ते मांग मार करी, एक मांग मार करी, एकमेकाला मारतात ते. ते शस्त्र तुझ्यावरती मिळवणार आहे. तू म्हणाला कसाई. शस्त्र तुझ्यावरती नाही फिरवणार. बरोबर बरोबर. त्यातला कसाही नव्हे. त्यातला कसाई नाही. तू कसाही जरी असला हा हा हा, तरी या माझ्या पाताळ वनाला आहे. बरोबर आहे. मी पाताळ वनाचा राज करतोय. आता तुझं स्वागत हे करायलाच हवंय. बरोबर बरोबर. हे नाद्या, हो, आता तू म्हणून आलाय, मी बुद्धा म्हणतो. स्वतः म्हणून आलाय. हो, यायचं असेल तरी बसायचं असेल तर परीक्षा चालतोय. याला मानावं लागेल. हो, हा या पाताळाचा सम्राट, राजा, अधिकारी व्यक्ती एका सत्पाती ब्राह्मणाचं स्वागत करतोय. यायचं असेल तरी ये, बसायचं असेल तर बैठ, नंतर ताकतो. आला का आणि गेला काय
महत्व दिलं नाही, आमच्या शब्दाची किंमत ठेवलीच नाही, मग आता आपण तरी तसं काय करावं? आपण सुद्धा तसंच चालावं. बसायला सांगितलं ना बसतो. याला पाताळ वनाचा दरबार म्हणतात. हो, कुणी सांगेल? मी स्कंदासूर. हा, मी स्कंदासूर. बाजरा ही माझी साडी. बापूड आहे. तसा प्रश्न तसं उत्तर. तू काय म्हणाला? यायचं असेल तर ये, बसायचं असेल तर बैठ, नाही तर चालता हो. म्हणजे कुणी येतो आणि कसाही बसतो, अशी त्याचा अर्थ झाला. असा अर्थ त्याचा तू लावला. म्हणून मी बसतो. म्हणून तू बोललास. आता बसू काय? बसू दे. अरे बसू काय? बापरे, काय ठरलं नाही, काय झालं? नाही, नजर लावत नाही. एक तर इथं आलाय. हो, हे येणं तुझं कसं झालं? कसं झालं? कसं झालं? एखाद्या शुभप्रसंगी जाताना, एखाद्या शुभप्रसंगी जाताना तसं काळं मांजर आडवं जावं, तसं काळं मांजर आडवं जावं, त्या पद्धतीने आलाय. म्हणजे ते अपशकुनी असतं. नजर लावू नको. नाही, अपशकुन होतो. म्हणजे काळं मांजर आडवं आलं की कुठंतरी जायला अडथळा निर्माण होतो. मला काय करायचं? मी त्यातला आहे का? नाही हो. त्यातला तू नाही. हे स्कंदासूर, या तुझ्या पाताळा देता क्षणी मला असं वाटलं. काय वाटलं? यापूर्वी अनेक वेळा इथं मी येऊन गेलो. देवाच्या चुकून येतं रे, तोंडाला आहे ना शब्द. तोंडाची घडी करायला. नाही, अनेक वेळा येऊन गेलो, पण इथं हे असं काही नव्हतं. म्हणजे हे दिसतंय चित्र. हा, हे चित्र असं नव्हतं. त्यातलं काही तुला त्यापूर्वी नाही होतं. पण आज जे मी पाहिलं ना, ते चांगलं बरं. चांगलं बरं. हो, बरोबर आहे. एक शब्द बोललास तरी पुरेच आहे. नाही, त्याचा अर्थ वेगळा आहे. मी तर त्याचा अर्थ वेगळा करतो. चांगलं म्हणजे साधारण चांगलं पूर्वी होतं. साधारण. पण आता चांगलं बरं झालं. त्याच्यापेक्षा बरं. याचा कल्पक स्वतः मी आहे. तू एवढं घडवलं. हा जो आनंद तुला दिसतोय, तिकडे बुड्या करणे माझ्या नावाचा उडवणं, याच्या मुळाचे कारण काय? एकच होतो. हे जे दिसतंय याच्या मुळाचं कारण याच्या मुळाचे कारण एकच आहे. होतो फक्त एका पाताळ होण्याचा राजकर्ता. बरोबर आहे. आता हा स्कंदासूर सात साखळी नव्हे, म्हणजे सप्तपाताळाचा सम्राट झालाय. सप्तपाताळाचा सम्राट. आश्चर्य वाटलं रे बाबा. आश्चर्य म्हणजे काय? जे बापाला साध्य झालं नाही, जे आजोबाला साध्य झालं नाही, जे पंजोबाला साध्य झालं नाही, ते तू प्राप्त केलं. मी केलं आहे. ही माझी कर्तव्यरी आहे. तुझं तुला लक्ष राव हो. समाधान वाटलं. आता मी असं करतो, या सप्तपाताळाचा सम्राट झालाय. आणखी जागा दुसरी कशाला हवी? आणखी जागा शोधायला हवी कशाला? मी इथंच राहतो तुझ्या जवळ. तुझा मार्गदर्शक म्हणून. म्हणजे माझा मार्गदर्शक म्हणून. हो, काही चुकलं असेल, काही घडलं नसेल तर ते घडवायचं. तुझी इच्छा आहे. अशी इच्छा माझी आहे. स्वतःच्या इच्छेने इथं आलाय. असं म्हणतोय मी. बापाला विचारून आलाय. आणि बापाला त्याच्या म्हाताऱ्याला विचारून आलाय. काय मी राहिलो असतो, पण औष घटका कुठं झाला नाही. दक्ष घ्यावा. असं बरोबर आहे. हे असं बोल. काय सांगतोय ना? नाही, तुझ्या शब्दावर विश्वास नाही मी म्हणाला ना, त्याच्या मुळात कारण हेच आहे. म्हणजे मी तू आता इथं म्हणलं, इथं माझा गुणगौरव घालणार, पण तिथं गेल्यावर काय करणार आहे का हे मी नाही. तरी दुसऱ्याचा दोष म्हणजे दुसऱ्याला लिहिणं
माहित नाही. मी काय म्हणतो मग आता मला तुझी प्रचिती माहिती आहे. मी काय म्हणतो काय? सप्त पाताळाचा सम्राट झाला होय. नाही प्रयत्न चांगलंच आहे चांगला म्हणजे वाईट म्हणत नाही चांगलं आहे हे कुणाला जमलं होतं छे! आतापर्यंत कुणी साध्य केलं होतं अरे जे कुणाला साध्य झालं नाही त्यांनी केलं. ते तू साध्य केलं म्हणजे खरोखरच मोठं आहे मग पण माझा एक मनाचा काय होता माझा एक मनाचा काय होता तुझ्या मनाचा काय? ही सप्त पाताळ ही नेहमीची स्थिती रे त्यातच काय उठायचं आणि एकच पाहायचं सप्त पाताळ ज्याच्या बाहेरचं जग पाहिलं त्याच्याही बाहेरचा जग. त्याच्याही बाहेरचं जग स्वर्ग मृत्यू पाता हं. स्वर्ग मृत्यू पाता या तीन तालाचा जर सम्राट झाला असतात तर तुझ्यासारखा तुझे दादा काय म्हणाला? स्वर्ग मृत्यू पाताळा तीन तालचा सम्राट हो, तिन्ही तलावाचा सम्राट म्हणजे तिन्ही तलावाचा सम्राट. आणि ती सत्ता प्रस्थापित केली असती असं होऊ शकतं. अरे केलं ना होतोय आधीच केले पाहिजे जातीचा हवा तुझ्यासारखं मी माझ्या मग असं जर असेल तर तर चांगला विचार. काय अगं, भगवान, काय म्हणू या सप्तपाताळात नव्हे, या त्रिभुवनावर आपली सत्ता करणारे प्रजापती. वा हा, त्यांना हे नारदा, काय झालं काय हे नारदा, निघालास तू नारदा. आता लक्षात आलं हा निघाला पण काय झालं बाबा, माहिती का चिमटे काढतोय. उतावळी नवरा आणि गुडघ्याला वासी हो खोटं नाही सांगत काही गडबडीनं निघाला जाणार कुठं आवेशाच्या भरानं पावलं उचलली, हो 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 पण मला करायचंय काय हा हे मी ठरविलंच नाही. ठरविलं नाही कारण कोणत्याही कामाला जाताना हा, हा, हा. प्रथम त्याचं नियोजन महत्वाचं आहे. अरे पायऱ्या तीन आहे प्रथम पायरी द्वितीय पायरी तृतीय पायरी प्रथम पायरी द्वितीय पायरी आणि तृतीय पायरी तीन पायऱ्या. पहिल्या पायरीवर पाय ठेवून शेवटची पायरी जर गाठण्यासाठी गेला तर हे गुटणार तोच विचार माझ्या मनात आला. म्हणून म्हणतो मी म्हणून उचललेली पावलं क्षणभर स्थिर केली बरोबर आहे आणि मागावं लावे. नाही काय एकमेकांचं असेल एकमेकाला सावरून घ्यायचं तुझं एक कोणा माझ्या लक्षात आलं. कोण म्हणजे काय तोच ठाऊक? म्हणालास हा, की पायऱ्या तीन आहेत. ठीक आहे ठीक आहे या तीन पायऱ्या कोणत्या? हा, या तीन पायऱ्या कोणत्या आता या पातळाचा सम्राट झाला होय, आता राहिला मृत्यू आणि स्वगण दोन पायऱ्या शिल्लक राहिल्या दोन पायऱ्या. पहिली पायरी जिंकली होय, आता दोन पायऱ्या राहिल्या या दोन पायऱ्या गाठायच्या कशा त्याला महत्व आहे मग सांग. काय सांग, हे माझ्या जीवनाचं उद्दिष्ट साध्य करायचं आहे. आता काय हे माझे देव वैरी आहेत त्या देव आहे. देव प्रबळ होता देवाची शक्ती वाढते याला कारण मृत्यू म्हणजे आतापर्यंत ते अपयशा झालेल्या शहराला प्राप्त झालं. याला कारण मृत्यू मानवी प्राणी याला कारण मृत्यू लोक. हा मृत्यूचे हे दादा, हो, तुझं डोकं ठिकाणावर नाही. घेतलं आहे. मला सांग, काय? आमचं खरं वैरत्व जे आहे ना हा, ते देवतांचं बरोबर आणि दानवांचं. बरोबर मृत्यू लोकांचा कधी प्रश्न झाला नाही. झालं नाही आणि तुम्ही कधी शोधलं नाही अरे पुन्हा शोधायला हवा वृक्ष असतो ना वृक्ष त्याच्या फांद्या छेदत गेला रे पण त्याला हात घातला. मूळ हा म्हणजे मुळाचा विचार केला नाही ते आहे. मुळच्या त्यावेळी नाश होईल. त्याचा नाश होईल त्यावेळी तो वृक्ष फुलून आपोआप मरून पडेल अंगात बोलण्याची गरज नाहीये. हे! म्हणजे खरं खरं मृत्यू लोक आहे तो कसा? मित्रांची नाही हे, तुझ्यासारखेच राजे लोक आहेत राजे लोक माझ्याप्रमाणे आहे आहे. नाही नाही म्हणजे हे दादा, मी सप्तपात्राचा सम्राट आहे. नाही, नाही, राजे लोक. राजे लोक आहे. आणि त्यांच्या सहवासात ब्राह्मण असतात ब्राह्मण त्या ब्राह्मणाला उद्योग दिलेला आहे गंगाची हवा जायचं मोठमोठी हवनं करायची हे, अनेक त्यांच्या समिधा टाकायच्या आणि त्या
त्या ठिकाणी मंत्रस्तोक भटल्यानं पुण्य निर्माण होतं. पुण्य आणि त्या पुण्याची भाग देवताला पोचणं होतं एक झालं. आणि शिवाय त्या मृत्यू लोकात त्या मृत्यू लोक दोघीच राजे आहेत. दोघीच एवढ्या मोठ्या मृत्यू लोकात दोनच राज आहे. हरियाचे मेरू पराक्रमाचे रई देवते सागर माता असणारे दोघे राजे आहेत. प्रचंड शक्ती प्रचंड शक्ती सत्ताधी सत्तारी अधिकारी अधिकारी सात्विक परोपकारी ते माझ्या वैर्याचं पुन्हा वर्णन करू नको. आतापर्यंत देवपणाचे त्यांच्यामुळे प्राप्त झालोय. अर्थात वैरी ठरताय. असे दोघे 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 राजे. कोण ते? दुर्गा नगरीचा राजा दुर्मश राजा दुर्मश आणि या बाजूला रत्नापूरचा राजा रतन. राजा दुर्मश आणि राजा रतन हे दोघीने तुझे मांडलिक झाले तर तू स्वर्ग गाठला. स्वर्ग तुला मिळाला तुझ्या स्वाधीन झाला. मोठा करून घेतो बंद करतो मोठा करतो. या सप्तपात्राचा सम्राट झाल्यामुळं अहंकारानं हुरडून गेलाय आणि याच्या मनी देवाबद्दलचा असणारा द्वेष. अरे देवी शक्ती खंडित करणारी शक्ती जन्माला आधी नाही आणि येणारही नाही. आणि आधी असेल आम्ही आहोत ना. याला मृत्यूलोकात मी पाठवलंय. याचा प्रारंभ उलट्या गतीने केलाय. आता पुढं हा काय करतो हे आपल्याला पाहायला हवं. पण अंतरातच भ्रमण केले असता या पाताळातच मी नेमका का आलो आणि हे सूत्र आहे कुणाचं खेळवायचं कसं. अरे बापरे अंतरात विश्ववृष्टी झाली. आता कार्यरत राहा. ते कर्तव्याच्या हाती घेण्यात त्याचा शेवट गोल व्हायला हवा. तेव्हा बरोबर आपलं म्हणणं हे पुष्प आम्ही हातात घेतलंय. हे नाट्यरूपी पुष्प आमच्या हातात घेतलंय. त्याचा शेवट गोल करण्याची देवा आपली अनुमती आम्हाला मान्य आहे. पण ते ज्यावेळी त्याचा रंग या ठिकाणी घालते आणि ते पुष्प आमच्या हातात घेऊन त्याचा शेवट आम्ही गोल करणार तर तुमच्या चरणावरच करणार. या रंगमंचावर तुम्हाला यावं लागेल. होय नाट्य पुष्प आहे. याला रंग यायला हवा आणि रंग जर आला नसेल आमचा काही उपयोग होणार नाही. माझी प्रार्थना आहे या मंगलमूर्ती Thank you.
शक्य होणार केव्हा शक्य होणार माझ्या प्रमाणात या मृत्यूलोकाचा अद्यावडा मृत्यूलोकाचा सम्राट माझा हावडा वैरी तो रत्नपूरचा राजा रतन या रतनावर काही केवळ मी हल्ले केले पण अपयशावर खचून जाणारा दुर्भाष नव्हे अपयशी खरी यशाची पहिली पायरी आहे याच्यासाठी घेतला निर्णय आश्चर्य वाटणं साहजिक नाही न कधी देखिली न कधी पाहिली अशी अनोळखी व्यक्ती आणि एकाएकी या दुर्गानगरीवर आक्रमण कोण आपण वनाचा सम्राट नामाचा स्कंदास ज्याचा रोणाचा मध्यस्थानाचा होत तुला मला खरमात्र संबंध आहे आणि या मृत्यूलोकाच्या ठिकाणी या दुर्गानगरीवर आक्रमण करण्याचा हेतू कोणता आतापर्यंत संबंध न होता पण याच्यापुढे संबंध मला वाढायचंय आणि याच्यासाठी या मृत्यूलोकात म्हणजे या तुझ्या दुर्गानगरीवर स्वारी केली ऐकून पाहिजे या अत्याधिक मृत्यूलोकाचा सम्राट आहे मला त्रिभुवनाचा सम्राट व्हायचंय या त्रिभुवनावर सत्ता माझी मला प्रस्थापित करायची आहे याच्यासाठी राजा दुर्भाष जिराच्या डोक्यावर फेकणारा शब्द तोंडामध्ये चक्रबंद होऊ दे कोण कुणाचा वाटा नाही राजा दुर्भाष स्वतंत्र आहे आणि जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत स्वतंत्र राहणार आहे दुर्भाष या तुझ्या स्वातंत्र्यावर मला मात करणार तेव्हा माझी इच्छा मला परिपूर्ण करायची अनगा परशुराम सिंग वाटाचा जीवनात प्रयत्न केला हे तुझं स्वप्न कधी साकार होणार एवढा लक्षात ठेव स्वप्न कोणत्या रीतीला परिपूर्ण आणि एवढी हिंमत एवढा पराक्रम
त्याच्याशी तू झुंज देतोय, पण याच्या अवतीभोवती कोणती तरी शक्ती वास्तव्य करत आहे. ज्यावेळी शक्तीचा उपयोग होत नाही त्यावेळी चाणाक्ष बुद्धिमत्ता वापरायला हवी. सुस्वागतम, धन्यवाद, अभिनंदन. अभिनंदन करतोय कारण समजू शकेल का एकाच गोष्टीसाठी जे स्वप्न उन्हाच्या ठिकाणी बाळगून त्रिमूर्तीचा सम्राट होण्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी पहिली पायरी म्हणून मृत्यूलोकाच्या ठिकाणी तू सुरुवात केली आहे. हे स्वप्न तू गाठू शकतोस किंवा नाही हे क्षणभर मी आजमाविलं. म्हणजे आमचं परीक्षण चाललं. हा, या परीक्षणात कोणता निर्णय आपल्या मतात ठरलाय आणि याच्यातून मी निर्णय घेतला. आजपासून मी तुझा मांडलिक होईल, पण एका अटीवर. ज्याप्रमाणे त्रैलोक्याचा सम्राट होण्याचं तुझं उद्दिष्ट, तसं माझं देखील काही दिवसाचं स्वप्न आहे. या संपूर्ण मृत्यूलोकाचं सम्राटपद मला हवंय आणि याच्यासाठी काही दिवस मी प्रयत्न करतोय, पण वेळोवेळी मला अपयश प्राप्त होतंय. हे जर माझं स्वप्न परिपूर्ण होत असेल, माझा हाड वैरी रत्नपूरचा राजा रतन या रतनाला संपवून या संपूर्ण मृत्यूलोकाचं सम्राटपद तू जर माझ्या हाती देत असेल, तुझ्या अधिकाराखाली, तुझा आज्ञांकी, तुझा नोकर म्हणून ते सांभाळण्यासाठी मी तत्पर होईल. दुर्भाष मानावा लागेल तुझ्या बुद्धिमत्तेला. बुद्धिमत्ता या निधीचा तू वापर केलायस. ही जर तुझी अड असेल तर माझी अट तुला मान्य करावी लागणार. ऐकूया एकच त्याप्रमाणे रत्नापूरचा राजा रतन तुझा वैरी आहे. या स्कंदासुराच्या हाड वैरी आहे आणि त्या माझ्या वयाची भक्ती या मृत्यूला चालते. ही चालेली देवताची भक्ती बंद करून आकाश मानवाचा मुखात आहे. या स्कंदासुराचं नाव यायला हवंय. ही जर माझी अट तुला मान्य असेल स्कंदासूर, काही दिवसाचं माझं स्वप्न जर परिपूर्ण होत असेल, ही तुझी अट मला मान्य. आजपासून या मृत्यूलोकात कुणी देवाचं नाव घेणार नाही, कुणी देवाचं भजन पूजन करणार नाही, नामस्मरण तुझं केलं जाईल, भक्ती तुझी केली जाईल, गुणगान तुझं गायला जाईल. आलं ना मनाचं समाधान? पण न जाणो न कळे हा शब्द तुझा पाळत असताना एखादा प्रसंग जर माझ्या जीवनात उद्भवला, हाकेसरशी भाव म्हणजे झालं. जरूर माझ्या मुखात बाहेर पडणारे शब्द आज जर माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहाय्य मला लाभत असेल, जरूर ज्यावेळी तुझ्यावर संकट निर्माण होईल त्यावेळी तुझा वैरी राजा याचा सेवन करून अरे याला म्हणतात योगायोग. जे अनाईशी साध्य होत असेल त्याला साहस काय कामाचे. काही दिवस तू प्रयत्न करून अपयशी ठरलास, पण आता तुला यश प्राप्त होणार यात मात्र शंका नाही. तू या मृत्यूलोकाचा सम्राट होणार म्हणजे होणार, पण याला दिलेला शब्द सत्य करण्यासाठी याचा झाला सत्यानाश तो, याचं झालं वाटोळं ते. एखादं शुभ कार्य हाती घ्यावं
आणि अपशकुनी घुबड ओरडावं असा नेमका बोस मारत आला. त्याला मांजर म्हणत आणि हा घुबड म्हणतोय. हा एक सात्विक राजा, परोपकारी राजा माझं वाटलं म्हणतोय, माझा सत्यानाच म्हणतोय. ठीक आहे, पाहूया ना. नारायण कालपर्यंत होतो. आजपर्यंत आजपासून नाही. आजपासून म्हणजे आजपासून देवाचं नाव कोणी घेता कामा नये. म्हणजे माझा मित्र स्कंदासू याला मी शब्द दिलाय. काय म्हणून? नाव जर घ्यायचं असेल माझ्या मित्राचं घेतलं पाहिजे. असं दादा तू देवतांचा न्यायी आहे. स्वर्गवृत्ती पाताळा त्रितलात तुझी भ्रमंती सुरुवात तुझ्यापासून. म्हणजे इथूनच सुरुवात करायची. अगदी मग काय ठरलं? आजपासून मी देवाचं नाव टाकलं. आता नाव कोणाचं घ्यायचं? माझा मित्र स्कंदासू त्याचं नाव घ्यायचं. दादा भजन पूजन त्याचं झालं पाहिजे. हा हा. माझ्या मित्राचा जरा मोठं मोठं करून सांग. म्हणजे मी चालू सुरुवात करायची. हा. मग आता इथून तुझ्या धानीतून करतो होय ना? सुरुवात. कर सुरुवात. करतो करतो बरोबर करतो. या दुर्गापुरातील सकल पिताजन हो, माझ्या मायबाप, तुम्हाला माझी विनंती आहे. याच्यानंतर या दुर्गानगरीत देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही. अगदी बरोबर. याच्या मित्राचं नाव घ्यायचं. वाह त्याच्या नावाचा जयजयकार करायचा. सुंदर. त्याच्या नावाचं पूजन करायचं. अति सुंदर. त्याचं भजन करायचं. वाह त्याची आरती करायची. शाबास. त्याला नैवेद्य दाखवायचा. वाह वाह. आणि हे सगळं झालं की त्याची पालखी उचलायची. काय म्हणाला? बरं आहे. मी म्हटलं मान तुटली की काय? पोचवायला पाहतो. कुणाला? मरणावर टाकला. कुणाच्या? अरे एक एक पाऊल अगदी जपून जपून यशाच्या दिशेला मार्गक्रमण करतोय. हा, हा, हा. आणि तू म्हणतो त्याला उचला, कुणाला? त्याला पोचवा. अरे काय बोलतोस काय? सांग ना पण. तू सगळी तयारी कशी केली? मांडण्याची. उचलण्यापर्यंत. अरे हो, बरोबर बरोबर. तुझं बोलणं बरोबर आहे, चुकीचं नाही. मी बोलतो तेही खरं आहे आणि तू म्हणतोय तेही खरं आहे. तेही खरं आणि हेही खरं. हो, ते कसं? कसं? या मृत्यू लोकात एखादा मनुष्य प्राणी मेला की त्याला असा आडवा ठेवतात. हो. नंतर चौघे पुढे येतात आणि त्याला आणि उचलतात. पोचवला. तेच मला असतो. अरे त्याला तिरडी म्हणतात. तिरडी. ती पालखी नावं. अरे पालखीची नाही, पालखीचा अर्थ फार वेगळा आहे. काय म्हणतोस का? म्हणतो सांग सांग सांग. देवाचं मंदिर असतं ना, त्या देवाच्या मंदिरात देवाची मूर्ती स्थापन केलेली असते. हा. आणि त्या देवाचा उत्सव असला की त्या मूर्तीची प्रदक्षिणा काढायची पद्धत मृत्यू लोकात प्रत्येक स्थळी आहे. हो. त्यात त्यांची सुंदरशी दुसरी मूर्ती तयार करून घ्यायची. आणि एक सुंदर कारागीर आणायचा, त्याच्याकडून पालखी करून घ्यायची. हा. आणि ती मूर्ती पालखी ठेवायची आणि सर्वांनी खांद्यावर घ्यायची आणि मंदिराच्या चारी बाजूला त्याची मिरवणूक वाजत गाजत मिरवणूक करायची. जयजयकाराच्या नावात अगदी रममाण व्हायचं. याला पालखी म्हणतात. ओरे नारदा, याला पालखी ही म्हणतात. पालखी घे. उचला. अरे उचला. उचला. अरे उचला. याच्या मित्राची पालखी उचला. अरे तुझी तशी मला घरात नव्हती, पण योगायोगानं तू चालून आलास. जरा बारकाईने निरीक्षण करून पाहा. जिकडे तिकडे अप्सराच्या झडमोतिकाच्या रांगोळ्या, सुगंध फार चांगला गुढा तोरण उभारलेली आहे. कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. मुली कशा असतात? दादा सुख चढाय दादागिरीच्या सारी सुख चरणाच्या ठिकाणी शाबास, शाबास. अगदी आई तारुण्यात मी पदार्पण केलं आणि माझं लग्न झालं. जिनं उंबरट्यावरील माव ओलांडून संसार देवता म्हणून माझ्या गृही प्रवेश केला. वा वा वा. ती माझी गृहलक्ष्मी. लक्ष्मीच्या पावलाने आली रे बाबा. यावही मी तिचं लक्ष्मीच काय ठेवलं. म्हणतो? आणि राधा आमचा संसार अगदी गुण्या गोविंदानं रांधू लागला. हा हा हा.
आणि आमचा संसार गुण्यागोविंदानं नांदत असताना असताना आमच्या संसाररूपी वेलीवर वेलीवर एक कन्यारूपी पुष्प, एक कन्या रत्न, कन्या म्हणता क्षणी तू तोंड आंबट का केलं? त्यालाही तसंच कारण आहे. कारण एवढी तिची ही संपत्ती आहे. हो ह्या संपत्तीची जोड म्हणजे संतती, पुत्र रत्न. एखादा मुलगा जर असता, काय झालं असतं? नाही एखादा मुलगा जर असता तर त्या मुलानं काय म्हटलं असतं, माझ्या बापाने हे कमावलंय, मी गमावून टाकतो. तुझं लग्न झालं, तू संसार घातला. अरे मी ब्रह्मचारी, सदा ब्रह्मचारी, दुसऱ्याची चौकशी करीतो मी. रामा, तू संसार केलेला नाही, नाही नाही नाही. बायका मुलं तुला नाही, नाही. या संसाराच्या गोष्टी तुला काही समजणार नाही. हा, हा, हा. अरे मुलगा आणि मुलगी याच्यातला फरक मी तुला सांगतो. काय फरक? अरे मुलगा काय कामाचा, म्हणजे मुलगा काय कामाचा. मला काय कळलं? समजा बाप मेला, समजा बाप मेला, मेला. मुलगा काय रे करणार? मला काय ठरवलं? अरे बापाची संपत्ती किती आहे, हा, हा. कोठे कोठे आहे हे शोधत बसणार. बरोबर 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 होय, बरोबर. आणि समजा मुलगी असली, मुलीचा अनुभव मी सांगतो, काय म्हणतो? कारण विश्वास माझं भ्रमण असतं ना, पाहिलेलं आहे. पाहिलं असतं. काय म्हणतो? अनेक ठिकाणी पाहिलंय. सांग सांग सांग. आता मुलीचा अनुभव असा आहे, आता तुझं उदाहरण घेऊया. माझं उदाहरण हो. हा, म्हणजे मला एक कन्या हो, असल्यामुळे तुझी कन्या आहे ना, तिचं लग्न होणार. होणार म्हणजे काय होणार. होणार म्हणजे काय होणार. हो. आणि त्या आपल्या शेतीला असणार. हा आनंदात असेल, सुखात त्या ठिकाणी असेल. हा. त्यावेळी या दुर्गा तू तिकडे जाऊन कुणीतरी सांगणार. काय म्हणाला? या दुर्गा नगरीत तिकडे जाऊन कुणीतरी सांगणार. इकडनं तिकडे कोणीतरी जाणार. जाणार आणि जाऊन सांगणार. काय ते काय सांगणार? तुझा बाप मेला. काय म्हणाला? तुझा बाप मेला. तू रे, अरे विश्वास आहे. अरे हे उदाहरण आहे, भविष्यात सांगतो. अहो, असं झालं तर म्हणजे अनुभव सांगतोय. काय रे, काय रे बोला? हे तिनं ऐकलं, हे तिनं ऐकलं की काय करणार? काय करणार? अरे मेला रे, मेला. अरे माझा बाप मेला रे. मेलेल्या माणसाला रडणं कसं असतं हे कळत नसतं, त्याने पाहून ही माझी बाळ आता लहानाची मोठी झाली. अरे गरीबाला लाड मी तिथे पुरवले. एकुलती एक आहे ना, एकुलती एक माझी बाळ. तिला काय द्यायला हवंच पाहिजे. आणि अरे लाड पुरत असताना, लहान असताना मी तिचं आवडीचं नाव ठेवलं. काय? लाडानं, पण ती प्रेमानं, प्रेमानं मायेनं काय वजू वजू ओळू ओळू ए! वजू वजू वजू. अरे वैज यंती, वैजयंती. लाडानं प्रेमानं मी तिला वैजू. वजू 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 वजू. वा वा वा. ती आता माझी बाळ लहानाची मोठी झाली. ठेवा. जो काय वेळा तू चालू झाला, हा हा. वो दोषावर सर्व काही तू जाणतो. गाठतो. पण मृत्यू पातावर तुझं भ्रम, माझ्या ऐश्वर्याला साजेल, हा. माझ्या प्रतिष्ठेला शोभेल. संजयला शोधणारा आता एखादा नवतरुण जर तुझ्या पाहण्याला असेल, चटकन सांग. थोडी अडचण निर्माण झाली. नाही म्हणजे त्या कन्याचं सुख पाहिलं पाहिजे ना. पण इथं आल्या त्या परमेश्वराचं नामस्मरण मला तू बंद केलंय. हो, ते नाव मला घ्यायला दादा, हो. माझ्या वैजूच्या हितासाठी फक्त एकच वेळ तुला संधी. तुला नाव घेता का म्हणे? काय झालं ढवाय का? काय झालं? मी वर तुला सांगेन, हा. तू नियुक्ती या ठिकाणी करशील, सगळं काही बरोबर होईल. आणि मी बोलत असता काय झालं? त्या बोलण्यात मी तुझा विधिलेख पाहिला, म्हणजे भविष्य पाहिलं आणि तुझं भविष्य मी वाचलं. माझं भविष्य तू जाणलंस? जन्माला आल्यानंतर 6व्या दिवशी सटवीची अक्षर लिहितात तिथे डोक्यावर घालतात, त्याला दिसू नये म्हणून डोळ्याच्या वर असतात ती अक्षर. वाचताना माझ्यासारखा शहाणाचा रस आहे, तो वाचू शकतो. मी वाचलं. माझं भविष्य तू पाहिलंस, माझी उत्सुकता वाढलं. अरे विधिलेख का पाहिलाय? दादा, माझं भविष्य काय आहे, हा, काय? माझ्या भविष्यात काय घडणार आहे,
सांग जरा. नाही, काय तुझं माझं आतापर्यंत केव्हा भांडण झालं नाही. आमचा आदर सत्कार चांगला करतो. अर्थात उगाच नको त्या गोष्टी बोलून नको ते विषय घेण्यापेक्षा अगोदर आम्हाला समोर यावं म्हणतात. असा इकडे तो संशयाने आमच्या जवळ पाहतो ना. दादा हा. वाटेल ते असू दे, वा. पचवण्याची ताकद माझ्यात आहे. काय म्हणतो? काय आहे ते सरळाने स्पष्ट सांग. मी शब्द बोलता क्षणी आकाश कोसळता भास होईल. ही भूमिकंप झाली. तू उभा आहेस तर खाली जातोय हे तुला कळणार नाही. दादा माझं हृदय पाषाणापेक्षा कठोर आहे. हे कटू शब्द ऐकण्याची इच्छा तुझी आहे अगदी. आणि झेंड्याची ताकद आहे. हा. मग ऐक तर. त्यावेळी तुझ्या कन्याचं लग्न होणार. माझ्या वैजूचं लग्न होणार. वैजयंतीचं लग्न होणार हा, आणि ते आपल्या सासरी जाणार. हा. माया ममते त्या ठिकाणी नांदत असता तिला तिला त्यावेळी मुलगा होणार. तिला त्यावेळी मुलगा होणार. त्याच्याकडे तुला मरण दे. व्यक्ती असती ना, तेव्हाचा क्षरकमल धडाधडा झाला असतो. म्हणून मी बोलत होतो. पण ब्रह्मवाक्य जनार्दना नारद कधी खोटं बोलणार नाही. नारदा, देवताने माझ्या बाबतीत हे कपट केलं. माझा मृत्यांग माझ्या नातवा करवी. नारदा, हो, मी जर गेलो तर ही संपत्ती काय रे कामाची. हिची माती होणार. हे वैभव, हो, हे कशाला हवंय? मी केलेलं परिश्रम फुकट गेले. नाही नाही, जगायचंय, मला जगायचंय. जगलंच पाहिजे. त्या विश्वास माझ्या मृत्यूवर मला माफ करायचंय. म्हणून माझा विधिलेख मला बदलायचंय. हे माझं भविष्य मला घडवायचंय. नारायण. मग कोणत्या प्रकारे मी बदलतो हे सत्य खरं जय बोलायचं. भगवंता वस्तु आयुष्यमान भव. वारे ब्रह्मस्थ राजा, अरे सत्वधीश, परोपकारी न्यायाधीश तू असा राजा आज बिघडला. का बिघडला? नाही येत ना तू घरी येते द्राक्षाची आवेल चढली कडू लिंबावरी. आईकडे द्राक्षाची आवेल चढली कडू लिंबावरी. इकडे बस कडू काही इकडे संगती दोष हा. वा, या स्कंदासुराची संगत केली आणि मला काय म्हणाला, तुला सत्यानाश झाला, तुला वाटोळा झालं आणि एक घुबड आला, आडवं घुबड. त्याने मांजर म्हटलं आणि यानं घुबड केलं. आता हे घुबड काय कळणार याची कल्पना याला द्यायला लागली. पण भक्त गेला हो, तुझा तुमची नगरवासी हो, एकच लक्षात ठेवा, परमेश्वर कोणाला मिळत नाही. आता त्या परमेश्वराला कुणी सोडायचं नाही. राजाला नाही तुम्हाला या ठिकाणी सांगितलं असेल की तुम्ही नाव घ्यायचं नाही, शासन ठेवलं आहे. पण त्या शासनाला मात्र होऊ नका. अंतरात नाव घ्या. मी तेव्हा ते प्रभू नाम लावू. प्रभू नाम लावू. प्रभू नाम लावू.